नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर एम-पी-एस-सीने आर-टी-ओ एम-व्ही-आय 2026 ची जाहिरात पब्लिश केलेली आहे. तर एक मोठी सुवर्ण संधी आहे 461 जागांसाठी आणि खूप दिवसांनी जाहिरात आलेली आहे. तर नक्कीच आपण फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या, कारण फॉर्म भरायची डेट ही ऑलरेडी चालू झालेली आहे आणि 17 जुलै 2026 ही फॉर्म भरायची शेवटची तारीख असेल. तर ऐनवेळी शेवटच्या टायमिंगला धांदल उडण्यापेक्षा लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण फॉर्म भरायची प्रोसेस थोडीशी लेंदी आहे. तुम्हाला पहिल्यांदा अकाउंट बनवावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येईल आर-टी-ओच्या एक्झामसाठी. म्हणजे स्पेशली कंबाईन ग्रुप सी मध्ये ही एक्झाम मर्ज झाली आहे 2-3 वर्षापूर्वी. तर संयुक्त पूर्व परीक्षा गट क या नावाने ती जाहिरात आहे. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करूयात की पूर्व परीक्षेला काय सिलेबस असेल आणि कोणते सब्जेक्ट असतील यामध्ये. तर चला तर मग सुरू करूयात आजच्या सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SB MPSC अकॅडमी. चॅनल आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण मेंटरशिप प्रोव्हाइड करतो पूर्व परीक्षेसाठी आर-टी-ओ एम-व्ही-आयसाठी. तर एकदम माफक दरामध्ये म्हणजेच 799 मध्ये तुम्हाला ही मेंटरशिप प्रोव्हाइड केली जातील. यामध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जातील, त्यानंतर मॉक टेस्ट दिल्या जातील आणि डेली टार्गेट्स देऊन तुमच्याकडून हा मेंटरशिपचा प्रोग्राम कंप्लीट करून घेता येईल. तर लवकरात लवकर तुम्ही या मेंटरशिपमध्ये एनरोलमेंट करा, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ मिळेल अभ्यासासाठी आणि रिव्हिजनसाठी पण तुम्हाला एक सफिशियंट टाइम राहील शेवटच्या दिवसासाठी. तर ऑलरेडी स्टुडंट्सनी एनरोलमेंट केलेली आहे. त्यांचे सब्जेक्ट कंप्लीट पण झाले 2-2, 3-3. तर तुम्ही पण जास्त वेळ न दवडता लवकरात लवकर या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. स्पेशली ही मेंटरशिप त्या मुलांसाठी बेनिफिशियल जास्त होईल जे जॉब करतात, ज्यांना जास्त टाइम मिळत नाही. सो जे काही मी नोट्स देईल, जे काही क्रिस्पमध्ये असतील डेटा, तेवढंच तुम्हाला रीड करायचं आहे. जास्त काही फाफट पसारा करायचा नाही. अदरवाईज जी-एस खूप मोठा आहे. जी-एस करत बसले तर 3 वर्ष जी-एस तुमचा संपणार नाहीये आणि आपल्याला काही त्याच्यामध्ये मास्टरी करायची नाहीये. तर जे काही इम्पॉर्टंट आहे तेवढंच फक्त करायचं आहे. तर एकदम मिनिमल प्राईसमध्ये ही तुमची मेंटरशिप कंप्लीट होऊन जाईल. तर आपण अभ्यासक्रमाबद्दल डिस्कस करूयात. तर तुमचे टोटली 8 सब्जेक्ट आहेत. तर 8 सब्जेक्टमध्ये जो सर्वात पहिल्यांदा आहे तो म्हणजे इतिहास. तर इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. तर यामध्ये मग तुमचे बरेच काही टॉपिक येतात, जसं की 1857चा उठाव येतो, कामगार चळवळ येते, शेतकरी चळवळ येते, त्यानंतर जे वेगवेगळे व्हॉइसरॉय आहेत ते येतात, त्यानंतर समाजसुधारक जे असतील. तर असा डिटेल हा सिलेबस असेल. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे तो म्हणजे भूगोल. भूगोलामध्ये तुमचा महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्य, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. तर हा डिटेलमध्ये तुम्हाला दिला आहे. तर या चौकटीच्या बाहेर सिलेबस जात नाहीत. रेग्युलर क्वेश्चन असतात, थोडेसे फार फिरवून येत असतात. तर ते आपण मेंटरशिपमध्ये डिस्कस करूयात की कसं टॅकल करायचं या सब्जेक्टला. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमिक्स. तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोष निधी इत्यादी. आणि शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण इत्यादी. एक साधारणतः सार्वजनिक वित्त यामध्ये येतं. तर या कन्सेप्ट काय आहेत ते तुम्हाला ऑब्व्हियसली शिकवल्या जातीलच मेंटरशिपमध्ये. नंतर नेक्स्ट आहे करंट अफेअर्स, चालू घडामोडी. यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील करंट अफेअर्स हे तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर नेक्स्ट आहे राज्यशास्त्र. तर ह्याचं काही दिलेलं नाहीये, पण यामध्ये तुम्हाला संसदेबद्दल क्वेश्चन असतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यानंतर विधानमंडळामध्ये राज्यपाल येतो, त्यानंतर मुख्यमंत्री, त्यानंतर घटनेची निर्मिती कशी झाली, प्रस्तावना असेल, त्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, नंतर राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत, म्हणजेच DPSP ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. तर असे एक साधारणतः हे टॉपिक्स आहेत जे युजली विचारले जातात. त्यानंतर 6वा सब्जेक्ट आहे सामान्य विज्ञान, सायन्स. तर यामध्ये तुमचं भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र. तर हे टॉपिक आहेत. यामध्ये पण डिटेलमध्ये भौतिकशास्त्रामध्ये कोणते टॉपिक येतात, त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये कोणते येतात, प्राणीशास्त्रांमध्ये कोणते येतात, बॉटनीमध्ये कोणते येतात, तर हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्यात येईलच आपल्या मेंटरशिपमध्ये. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे ॲप्टिट्यूड आहे. ॲप्टिट्यूडमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी टॉपिक आहेत. पण डिटेलमध्ये सांगायचं झालं तर जे काही आपण युजली 10वी पर्यंत जे काही वेळ म्हणा, टाईम, त्यानंतर वेळ, काम
त्यानंतर नफा-तोटा, त्यानंतर सरळ व्याज वगैरे. हे जे काही कॉमन सब्जेक्ट आहेत, तर ह्याच्यावर क्वेश्चन येतात. शेकडेवारी जे असेल, तर हे सब्जेक्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे तुमचा मेंटल ॲबिलिटी म्हणजेच बुद्धिमापन चाचणी. तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी हे प्रश्न आहेत. तर यामध्ये वेन डायग्राम्स येतात, त्यानंतर ब्लड रिलेशन्स येतात, त्यानंतर सिलोनिम्स असतात, त्यानंतर नंबर सीरीज असतात, देन अल्फाबेटिकल सीरीज पण असतात. सो अशा व्हरायटीमध्ये हे 10 क्वेश्चन फ्रेम केले जातात. सो ह्याच्याबद्दल एक डिटेल बुक लिस्टचा व्हिडिओ मी टाकला आहे की कोणत्या सब्जेक्टसाठी कोणती पुस्तकं रेफर करायची. सो एका सब्जेक्टसाठी एकच पुस्तक रेकमेंड केलं आहे. अदरवाईज मार्केटमध्ये भरपूर सारे रेफरन्स बुक आहेत, पण एवढं काही वाचायचं नाही आहे आणि तेवढा काही वेळ पण नाही आणि एक पुस्तक एका सब्जेक्टसाठी सफिशियंट आहे तुम्हाला. आणि त्यापेक्षाहून तुम्हाला जर मेंटॉरशिप म्हणजे लाईक अजून जर तुम्हाला गाईडन्स पाहिजे असेल, तर नक्कीच मेंटॉरशिपचा ऑप्शन तुमच्यासमोर आहेच. तर कमी टाईममध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास करून घेतला जाईल मेंटॉरशिपमध्ये. तर ह्याच्यावर तुमचा फोकस असणार आहे. तर अशा प्रकारे हा सिलेबस होता MPSC RTO MVIचा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.